आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। विकास कामांना एकदा दिलेली मंजुरी रद्द कशी करता? उच्च न्यायालयाचा सरकारला हा सवाल। पुढील सुनावणीपर्यंत गेल्या वर्षी काढलेल्या जीआरच्या वर्क ऑर्डर आता तुम्ही पुन्हा काढू नका, उच्च न्यायालयाचे सरकारला हे आदेश आहेत। राज्यातील 8,000 निवासी डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशी सध्या सुरूच आहे। जोपर्यंत मागण्यांबाबत अध्यादेश काढला जात नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही। निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत। 3 दिवसात नवीन वीज कनेक्शन मिळणार। ग्राहक हक्क नियमातील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी। महानगरांमध्ये 3 दिवस, महानगरपालिका क्षेत्रात 7 दिवस आणि ग्रामीण भागात 15 दिवसात नवीन वीज जोडणी मिळणार आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। दिल्लीत धाडटाकामध्ये पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज जप्त केला होता। पोलिसांना वार्षिक 15 दिवसाच्या सुट्टीचा पगार मिळणार। रश्मी शुक्लांच्या मध्यस्थीनंतर जीआर रद्द। पोलिसांच्या पगार कपातीचा निर्णय सरकारकडून मागे। अपंग आणि वृद्धांना आता घरातून मतदान करण्याची संधी। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा। 12 शहरांच्या विमानाच्या तिकीट दरात मोठी वाढ। बहुतांश ठिकाणी विमान सेवेतील फेऱ्यांत कपात झाल्यानं तिकीट दर वाढले। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चिंचोलीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नागपुरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर विकी रघुवानींचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या प्रशासक पदावरून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाची ही अधिसूचना।